बुग्गू हर्ष मम्मा फाडलं बुक. असू दे, आता काय करू शकतो. ए कसं फाडलं तू? चिकन आपण हा पण चिकन लाव चिकन काय लाव? चिकन आपण स्टिकर लाव. कसलं स्टिकर लाव? आमच्या वाला पण तू फाडलंसच का? आणि कसं फाडलंस? आजचे पाना मी टाकू कसं कसं? आजचं कोणाचा राग आला होता ते तुझा. बुक फाडायला? तुझा तुझा आलं माझा राग आला म्हणून तू बुक फाडलंस? कसं फाडलं? आजचं आणि कुठे फाडलंस हे? तिथेच तिथे नाही, स्कूल मध्ये फाडलंस की घरी फाडलंस? कधी पाडलं कधी फाडलं पण बेटा तू? तुम्ही मम्मा काय करत होती तेव्हा आणि मी काय करत होतो? आम्हाला का सांगितलं नाही बुक फाडली ते? उद्या तर टीचरला नावच सांगते मी याचं. नको मग का फाडलं मला सांग पहिला आधी. आता पडला ना तिथे विचारलो किती तिथे विचारलो मी तुला की हे ना बुक्स बिक्स बरोबर काय करायचं नाही, फाडलं तर तुला मी मारणार खूप जास्त. मी बोलते काहीतरी. काय पडते मी तुला बोलली जर पुन्हा एकदा जर बुक्स बिक्स फाडलेस ना तू, तुला मी मारणार खूप जास्त. का पडते का मारते म्हणजे? तू बुक्स का फाडते? का म्हणते बघ तुला नाही करायचं, अभ्यास नाही करायचंय, काय करायचंय मग? दपाटे अभ्यास कधीच करणार नाही तू, स्कूलमध्ये नाही जायचं तुला. दाटे मला मग बुक व्यवस्थित घेऊन जा ना, कशाला फाडते ती? नाही फाडायची बेटा परत बुक वगैरे, समजलं? सॉरी बोल. तरी आम्हाला नाही, बुकला सॉरी बोल. तरी एक मिनिट, तुला हे टीचरने शिकवलंय? मला सांग बरं, ह्याला काय म्हणतात? टमाटो ह्याला काय म्हणतात? तुझा म्हणजे तुला टीचरने शिकवलंय ना? नाही चिकोला आता तू बोलली टीचरने शिकवलंय. ऍपल हे काय? ऍपल हे ह्याला काय म्हणतात? ऍपल पडतात बनाना ह्याला काय म्हणतात? कोकोमेलन आज टिफिनला काय होतं? कोकोमेलन त्याला पोमोग्रॅनेट बोलतात बेटा, त्याला कोकोमेलन नाही बोलत. कोणी शिकवलं तुला कोकोमेलन? तेच मी म्हणते, कोकोमेलन का मागते माझ्याकडे? ते जाऊ दे, ह्याला काय म्हणतात? वॉटरमेलन आणि ह्याला काय म्हणतात? कोपरा काय म्हणतात? गोबला पोमोग्रेनेट. पोमोग्रेनेट ओके. ह्याला काय म्हणतात? पोमोग्रेनेट चिकू ओके. ह्याला काय म्हणतात? कडक हा? पोमोग्रेनेट ह्याला काय म्हणतात? पोमोग्रेनेट हे पोमोग्रेनेट आहे ना? मग हे काय आहे? बेंको मग हे काय आहे? बेंको आणि मग हे? ऑरेंज ओके. हे काय आहे? तुझा ओके. लवकर हे सांग काय? काय? चिकू The next day. डूबा तो आता ही नहीं भाभी, फिर डूब गया तो आता ही नहीं, फिर पता चला कि काम लेट हो जाता. सही बात है सर जी. एक एक काकर के बाद नानी भर के कसाई करके ड्राइवर मार के पेंट मारूंगा. देवरों के कुछ नहीं. देवाल सर जी नाव बोल रहे हैं. क्या क्या? देवाल का दीवार का आप चार्ज कभी कितना लोगे? दीवार का बाद पूजा है ना, भिंती से नंतर है ना. रॉयल मारे खत्म करो, एक ही हाथ में सब क्लियर हो जाएगा. तो क्या फर्नीचर आ जाएगा, फिर वो पेंट नहीं हो पाएगा. हाँ पूजा, अभी आप बाहर आप डिसाइड करना. एक ही बार खत्म कर दो, हॉल खत्म हो गया. अभी वो मिलेगा लेकिन साला. नहीं तो रजुआ की थी बता दो कितना इतना बात तुम ना काट दी ना वो. अरे मपुए नहीं कह लो, माप भेजिए प्रेम से पीछे से. 7:30 का आवेला, 8 का आवेला. अच्छा व्याना काढ दी, फिर तो पीओपी भर पडी. पण सा त्याच्या हात सोबतच. मी म्हटलं नंतरच ना आपलं हे भिंतीचा. कितना लोगे? कितना का लो, सामने खड़ा कर दो, अब ले लो इसी से.
हाँ वही तो आपके आपके साथ है ना, तो आपको मैं पूछूंगी ना, जैसे मैंने इनको पूछा वैसे मैं आपको पूछूंगी। अच्छा क्या रॉयल में आना है ना वाटरप्रूफ हाँ इसी को फिर मार देना कि अपने को भरना है, भरना पड़ेगा, ऐसा नहीं अभी इसमें नहीं चल पाएगा। तो क्या मालूम कैसे कोई मार दिया, रोयल का मतलब क्या होता है, मैं दाल बनाओ। देख छोड़, मैं क्या होता है लामी बीच के हाँ। जो मुझे स्टेज मार के लामी भर के हमना बुग्गू ट्रायलों मार के बहुत अच्छे नाम सेलिंग देवा दोनों। लेना। हाँ, बाकी इसमें जो भी कलर आप ले सकते हैं वो भी आप एकदम ले सकते हैं ना। कलर तो वही कंप्यूटर से बन कुर्सी के आएगा। कुर्सी का कलर कैसा है वो? कुर्सी उसमें का थोड़ा कलर सा तो लाइट। आपको कुर्सी का कलर नहीं, आपको बुक दे देंगे 2-3 वो, उसमें आप देख अच्छा, लेना हाँ, कुर्सी का लोग कलर। दूंगा जैसे आपको कैटलॉग दिया हाँ, जो हाँ, 2-3 हाँ, बुक दे देंगे, उसी में आप पास कर लीजिए कौन सा बट क्या होगा है। कितना, ये मेरा सवाल है। सिर्फ हॉल का। हाँ हाँ अभी हॉल का जाएगा 12,000। बाय। अब सीधा 10,000 के ऊपर ही है सब कुछ। कुछ ज्यादा कम नहीं बता रहे ला, इतना थोड़ी हो। बाप रे कम। इनको कम लग रहा है, अभी बताया सिर्फ तो। सिर्फ हॉल का सिर्फ। रॉयल है ना, 700 रॉयल नाही तर दुसरा कोणता आहे त्याच्यामध्ये थोडासा कमी? नहीं नहीं मारला तर ऐसा मतलब रॉयल मारेंगे ना, पानी से धोएंगे ना, कितना भी पानी मारो कभी देखो, कलर नहीं निकलेगा दाग बच्ची के ऊपर। छोटी है तो वो वो देखो पेंट क्या है वो कैसा मैं कैसा बोलता पानी से मारो साफ हो जाएगा। हाँ नहीं तो साफ कर पाते तो मुझे बुलाओ, 500 रुपए तो मैं साफ कर हाँ दूंगा। वही वापस- आपको वापस तो और पैसा वैसा। भी तो होगा सब कुछ। नहीं मतलब नहीं तो आप एक काम करो। ठीक है मैं सही करके दे देता हूँ। हाँ तू काढ कलर आहे ना, प्रोफाइल लाइन भर के रखते प्राइस में पेड़ मारेगा वाइट। हाँ ते व्हाइट असं ना का तो हाँ, पण white. व्हाइट ही आएगा ना ऊपर। वाइट। मेरे को ना उस दिन ये इन्होंने ये कर दिया ना, ये वाला बीच बीच में क्या भरा है वो व्हाइट वाला, हाँ होता है। वो मेरे को उधर भी भर के चाहिए था बट वो चले गए। काय 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 पीओपी पीओपी नाही व्हाइट वाला काय भरलंय ते POP लांबी. POP लांबी. काय? नहीं वो लांबी बीच में भरा हुआ हाँ POP system। व्हाइट सीमेंट। दीवार में थोड़ी जाएगा, परसों हो जाएगा, कल लामी किसको हो जाएगा, परसों का साई प्राइमर करके अपना हाँ घसाई कर दो, लाइट का गाला कटिंग करवा देते मेरा जीवा से। पहले लाइट के गाला कट लामी भरवा देता नहीं। अब बस साइज आओ हाँ आज की डेट में कटवा लो ना। हाँ लाइट का गाला कटिंग कर जाए। ये कब आएगा? अरे ये सब दाग धब्बा गिरेगा, आपको ही सफाई करना, फिर मेरे को भी सफाई करना है, 2-2 दिन सफाई करना कब करोगे आप? मेरे को फैन के बिना इधर रहना नहीं हो रहा है ना। अभी लगा दो बोलो। नहीं फिर वो कलर हाँ, मारेंगे तो वापस ठीक है भैया, कलर मारेगा, हाँ। 2 दिन और 2 दिन और सबर करो। जैसे 10 2 दिन का आपने 26 को हाँ इनको पैसा दिया है। मालूम है वो हम बारिश आ इसको बताया वो काम आया है, इसको सबको बता, अपने ग्रुप में ना जितने रहते हैं ना बोलकर सबको बताया काम आ गया है। बट आप सोचो फैन नहीं लाइट नहीं था, आप नहीं हमारे इधर थी लाइट, तुम्हारे हमारे इधर थी लाइट, हमारे मैंने इधर आ लाइट रही थी। नहीं गई थी। हमारे यहाँ लाइट नहीं थी और पानी भरा हुआ था, नहीं आ पाया। हाँ तो वो समझ सकते हैं। ए तेरे से पानी भरा था कि नहीं? मेरे इधर भी नहीं भरा। झूठ नहीं मतलब झूठ। नहीं मेरे इधर नहीं भरा। मैंने यहाँ भरा था। 100 ग्राम तो हर जगह जगह वो मिलेगा। मरता है हाँ बराबर मेरा 100 ग्राम नहीं था, हाँ। कमर से ऊपर पानी हाँ, वो था। तुम्हारे ये होता है ना दोस्त तो ऐसा हो तो दुश्मन की क्या जरूरत है। हाँ, सही बात। हमारे इधर नहीं भरा तो मैं झूठ क्यों बोलूं, हमारे इधर नहीं तुम लोग भाई ईस्ट वाले वेस्ट वाले हो तुम लोग। ईस्ट वाला तो पानी वेस्ट में आके बाढ़ लाता है, ईस्ट में नहीं पानी इसमें गिरता है। हाँ इसमें नहीं था ईस्ट मैं में भी नहीं, घूमा ईस्ट का ही तो पानी वेस्ट वेस्ट तो में मैं ट्रेन से आया, हाँ। मेरी गाड़ी इधर खड़ी थी, पूछो कितना दिन हो, 6 दिन से ऊपर हो गया। काल रात्री मी ऍक्च्युली असंच गाडी स्टार्ट बंद चालू बंद करायला येतो. मी दर रात्री येतो, पण गेले 2 दिवस मी गाडी स्टार्ट नव्हती केली. ठीक आहे, तर रात्री मी ट्राय केलं तर गाडी स्टार्ट नव्हती जाता, पण बघतो गाडी चालू होते का. थोडंसं टेन्शन आल्यासारखं झालं रात्रीच, तर म्हटलं सकाळपर्यंत थांबू, नंतर नाहीच जर चालू झाली तर मेकॅनिकला बोलवू. तर एकदा बघूया गाडी स्टार्ट होते का, झाली तर पाहिजे यार, बिकॉज मी जास्त गॅप नाही घेत गाडी अशी बंद करून ठेवण्यात. काल रात्री मी ऍक्च्युली ट्राय केलं बघा, पेट्रोल पण आहे, पेट्रोल पण बऱ्यापैकी इतकं तरी आहे की कमी नाही बोलता येणार एकदमच. लेट्स ट्राय. मी सनग्लासेस आता घेतलेच तर चांगला वापरायला हवं. ओके, अरे बापरे, कुठून कुठून इथून लाईट येते, पाठून लाईट येते, इथून येते, सगळं ते व्हिज्युअल खराब करते. काही उपयोग नाही. ठीक आहे, जरा स्वतःवरती फोकस. पाठून लाईट. आता बघूया गाडी स्टार्ट होतीये का. जरा इकडे 1 2 3.
शिवाय. ओम नमः शिवाय. I was so scared की बाप रे. आता परत मेकॅनिकला त्यांना बोलवा. आय एम शुअर ते होऊन ह्याच्यामुळे झालं असेल की पाऊस मध्ये भिजून आलो, 2 दिवस गाडी बंद, ते बॅटरी थंड पडते वगैरे वगैरे. जरा रेस असं डायरेक्ट नाही देणार, ते इंजिन गरम होऊ द्या, त्याच्यानंतरला मग रेस करू. फ्रिकिंग हेल, आय वॉज स्कॅर्ड. मला वाटतं मी उगाच जास्त ताण दिला, कारण की ते 5 सेकंडच्या वरती असंच गाडी स्टार्ट झाली तरी पण ते धरायचं नसतं. नाही, गाडी व्हायब्रेट होतीये आणि असं वाटतं बंद पडेल, असं थोडं सेन्स होतं ना. प्लीज बेटा, मी खूप जपून हे करतो यार, नको असं बंद पडू. काय झालं तर आपण बघू, बट तरी मला वाटतं बाहेर निघालो तर एक राऊंड मारून येतो यार. मग चला राऊंड मारू आणि बघू व्यवस्थित चालतंय का सगळं. काय पेट्रोल भरायला मला पाहिजेत पैसे. पूजा काय देईल, ती पेट्रोलसाठी ऑफकोर्स देईल. बाकी गाडी जागेवरती तरी चालू होतीये, पुढे पाठी होतीये की नाही ते तरी बघू. सारी शिवाय झाली, रिव्हर्स मध्ये पण झाली. तर ह्या न्यूजनी माझ्यापेक्षा जास्ती कोण खुश होणार आहे? पूजा. कारण की तिचं हेच होतं यार, हे सगळं काम काढलंय, यात अजून खर्च नको वेगळा गाडीचा. बिकॉज आपण कसं ते बजेट एक गोष्टी ठरवून मग पटपट करतो. चला, ऑल गुड, ऑल सेट. बघू जमलं तर एक राऊंड मारू आणि मग निघू घरी. बाकी एक गोष्ट तर मी विसरूनच गेलो करायची. अशी पुढं पाठी जर होती, बट गाडी बंद करून चालू करायचं ट्राय करू का, असे जीवावरती येत आहे. तरी लेट्स ट्राय. सॉरी, काय करतोय मी. शिवाय प्लीज देव बाप्पा, गाडी चालू होत आहे. जरा थांबतो 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 8 10. तरी अजून इंजिन थोडंसं नॉर्मल होऊ द्या, आताच गरम आहे. चालू करून बघू. वन 2 3 4 5 6 7 8 9 10. ओ वाटते. मग का बरं गाडी अशी बंद पडली असेल? हा का बेबी, का आलतू बंद का पडला आलतू अंकल? ते थंड इंजिनच थंड पडलं असेल किंवा ती बॅटरी थंड पडली असेल. आता कसं बरं पटकन हे झालं, इग्नाइट लाईट. चला गाडी चालू बंद करून बघितली, स्टार्ट पण केलं, राऊंड पण मारलं, चालते व्यवस्थित. आय थिंक कन्फर्म ते बॅटरी थंड झाल्यामुळेच गाडी स्टार्ट नसेल होत, बट आता आहे व्यवस्थित. AC BC पण लावून बघितला, सगळं ऑल सेट आहे. चला जरा फिरू, एक राऊंड मारू बोल आणि मग नंतरला जाऊ खरी. अरे बापरे, रस्ता बंद आहे.